तर सध्या महाराष्ट्रात आरक्षणावरून वाद सुरू आहेत, त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। सामंजस्यानं प्रश्न सोडवायचे असतात, राज्य सरकारनं लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे। मराठा ओबीसी आरक्षण वादावर शरद पवारांची प्रतिक्रिया। आम्ही रस्ते बंद केले असते तर भुजबळांनी नाच्यासारखा थैथयाट केला असता। वडीगोद्रीत मराठ्यांना अडवल्यानं जरांगेंची टीका, तर हाकेंना भुजबळांची साथ असल्याचाही आरोप। आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना शेवटची संधी, नाही तर फडणवीसांना बोलताही येणार नाही। मराठा समाज फडणवीसांनाच दोषी ठरवणार, जरांगेंचा आक्रमक पवित्रा। राज ठाकरेंना जातीवादाचा कळवळा आला, जरांगेंचा टोला। काल मराठ्यांच्या मुलांना मारहाण झाली, तो जातीवाद नाही का, जरांगेंचा सवाल। वडीगोद्रीत मराठा ओबीसींमध्ये वाद, सर्व प्रकाराला मुख्यमंत्री जबाबदार। बॅरिकेटिंग हटवण्यासाठी जरांगेंनी मंत्री देसाईंना फोन केला आणि संघर्ष वाढला, लक्ष्मण हाके आक्रमक। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ असं मवियानं जाहीरनाम्यात टाकावं, याबाबत मविया स्पष्ट बोलत नाही, रावसाहेब दानवेंचं वक्तव्य। जालन्यातील वडीगोद्रीत ओबीसी आंदोलनस्थळी पोलीस बंदोबस्त वाढवला, अंतरवाली सराटीकडे जाणारे सर्वच रस्ते बंद करून वाहतूक वळवली। मराठा ओबीसी वादाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी। कुणाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात वाढायचं नाही, अशी सरकारची भूमिका नाही। आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक पावलं उचलतंय, जरांगे नक्की उपोषण स्थगित करतील। वर्षावरील बैठकीनंतर शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। जरांगे पाटलांचं सलग 6व्या दिवशी हे आंदोलन सुरूच। मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ पुणे ग्रामीण, जालना, परभणी, धाराशिवसह ठिकठिकाणी बंद, सर्वांनी शांततेत बंद पाळण्याचं आवाहन।